रूप पाहता पाहता लोचनी, 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 रूप पाहता पाहता लोचनी,
साजनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल विठ्ठल बरबा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल विठ्ठल बरबा तोहा माधव माधव बरबा तोहा माधव माधव बरबा तुहा विठ्ठल विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल विठ्ठल बरबा तोहा माधव माधव बरबा तोहा माधव माधव बरबा तुहा विठ्ठल विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल विठ्ठल बरबा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल विठ्ठल बरबा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल विठ्ठल बरबा तुहा माधव माधव बरबा तुहा माधव माधव बरबा तुहा विठ्ठल विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल विठ्ठल बरबा तुहा माधव माधव बरबा तुहा माधव माधव बरबा तुहा विठ्ठल विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल विठ्ठल बरबा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा रकुमा देवीवर तुहा विठ्ठल विठ्ठल तुहा विठ्ठल विठ्ठल तुहा विठ्ठल विठ्ठल बरबा बापर कुमा रकुमा देवीवर तुहा विठ्ठल विठ्ठल तुहा विठ्ठल विठ्ठल तुहा विठ्ठल विठ्ठल बरबा तुहा माधव माधव बरबा माधव तुहा माधव माधव बरबा तुहा माधव माधव बरबा तुहा विठ्ठल विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल
जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम भक्त उदार उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त त्रिलोकी मात जयाची त्रिलोकी मात जया त्रिलोकी मात जयाची त्रिलोकी मात जयाची त्रिलोकी मात जयाची त्रिलोकी मात उदार भक्त 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 त्रिलोकी मात जयाचे त्रिलोकी मात जयाचे त्रिलोकी मात जयाची त्रिलोकी मात जयाची त्रिलोकी मात जयाची त्रिलोकी मात जयाची केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ ऐसे समर्थत ही लोके 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 ऐसे समर्थत ही बोलविला रेडा चालविले भिंती बोलविला रेडा चालविले भिंती बोलविला रेडा चालविले भिंती बोलविला रेडा चालविले सांग देवाचे उपदेशते 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 सांग देवाचे उपदेश केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ ऐसे समर्थ जनानी ऐसे समर्थ त्रैलोकी 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 एका जनार्दनी समर्थते भक्त एका जनार्दनी समर्थते भक्त एका जनार्दनी समर्थते भक्त एका जनार्दनी समर्थते भक्त देवताचा अंकित दास होय देवतांचा 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 अंकित दास होय केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ ऐसे समर्थ ते लोके ऐसे समर्थ ते लोक ऐसे समर्थ ते लोके ऐसे समर्थ ते लोके ऐसे समर्थ ते लोके ऐसे समर्थ ते लोके पार घुमाए पार घुमाए पार घुमाए पार घुमाए
मेन माईक. उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त त्रैलोकी मात जयाची. उदार भक्त त्रैलोकी मात जयाची. केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ ते लोकी. बोलविला रेडा चालविली भिंती चांग देवा ते उपदेशिती. केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ ते लोकी. एका जनार्दनी समर्थ ते भक्त देव त्यांचा अंकित दास होय. एका जनार्दनी समर्थ ते भक्त देव त्यांचा अंकित दास होय. केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ ते लोकी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सुभान देवा. मुक्ताबाई त्रिभुवन पावनी. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची. आद्यत्रय जननी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा अवेर. संपाद ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त त्रैलोकी मात जयाची. केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ ते लोकी. सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज विश्वमौली विश्वसंत श्री ज्ञानोबराय त्यांचा नाम उल्लेख न करता त्यांचा महिमा गातात. विठाला पुण्यसलीला प्रवरा मातेच्या पावन तटाकावर पुण्य पावन भूमी मोहिनी राजाच्या या नगरीत उभ्या तत्वज्ञानाच्या भाग्य उदयाची भूमी अर्थात पूज्यपाद ग्रंथ सम्राज्ञी ग्रंथराज जेवढे ओशेषण द्यावे तेवढे कमी अशा ग्रंथराज ज्ञानेश्वरीची जन्मभूमी की ज्या भूमीमध्ये विश्वमौली ज्ञानोबारांनी राहून पूर्ण ज्ञानेश्वरीचा अर्थ केला तथा अमृत अनुभव सर्वांपर्यंत पोहोचवला. अशा या पावन भूमीमध्ये त्यांच्याच पैस खामाच्या पावन मंदिराच्या दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन मंडळी यांच्या उपस्थितीत सालाबादप्रमाणे परमादरणीय परमश्रद्धेय कार्यसम्राट म्हणून ज्यांची ख्याती त्याही काळात होते आणि आजही गणत केली जाते असे प्रातस्मरणीय गुरुवर्य बंशीबाबा तांबे यांनी चालू केलेला अर्थात भगवान कृष्णाची जन्माष्टमी पण त्याहीपेक्षा महत्त्वाची ज्ञानोबरायचा जन्मदिवस अर्थात ज्ञानोबरायची जयंती. या औचित्याने हा उत्सव याही वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात संपन्न होतो आहे. उत्सवाचं जरी 67वं वर्ष असलं तरी आपण एका फार मोठ्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार आहोत. ज्ञानोबरायचा जेव्हा 700वा जन्मोत्सव संपन्न केला तेव्हा मी तर नक्कीच नव्हतो. तुमचं मला माहीत नाही. मी तुमचं माहीत नाही असं का म्हटलो? महाराज तुम्हाला आमची वय कळत नाहीत का? आमची वय 50 पेक्षा जास्त आहेत. ऐकलं का? नुसतं उपस्थिती त्या काळात असणं महत्वाचं नाहीये, त्या कार्यात आपली प्रवृत्ती होती की नाही मला माहित नाही, या अर्थानं मी म्हणतो. मात्र या बस पाटील या मात्र या वर्षी ज्ञानोबरायच्या
जन्माला 750 वर्ष उद्या पूर्ण होत आहेत आणि अशा औचित्याने हा उत्सव संपन्न होतो आहे. माझी अनंत जन्माची पुण्याई. खरं तर मंदिरामध्ये देवाच्या कृपेने ट्रस्ट मंडळीच्या प्रेमातून अनेक वेळा सेवा करण्याचं सौभाग्य, 5-6 वेळा सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. पण यावर्षी मला सेवा करण्याचं सौभाग्य प्रत्येक वेळा जे असतं त्यापेक्षाही जरा वेगळं आहे. आणि ज्ञानोबाराचा 750वा हा जन्मदिवस आहे आणि त्या औचित्यानं ज्ञानोबाराच्या संबंधात ज्ञानोबारायनं जिथं जिथं वास्तव्य केलं अशा पवित्र तीर्थावर सेवा करण्याचं काय आहे मला सौभाग्य. खरं तर हे सौभाग्य ना पडे ना वाचे आणि सेवाही न जाणे स्वामीची. फार मी विद्वान आहे असंही नाही, फार मोठ्या परंपरेत जन्म मिळाला असंही नाही, फार मोठ्या परंपरेचा अधिपती आहे असं नाही. पण माझं एकच भाग्य आहे, येत एकच असे आधारू, जेने बोलत से मी सदरू. मला एकच आधार आहे. मला चांगल्या फार परंपरेत 8 पिढ्याची परंपरा परमार्थाची अशा कुलात जन्म नाही, अशा परंपरेत जन्म नाही. पण माझं भाग्य एका दिव्य परंपरेचा सेवक होण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. हेच माझं सौभाग्य. सद्गुरु जोग महाराजाच्या चरणाश्रित राहून काहीतरी सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं आणि ते कारण आहे ही सेवा घडण्याचं. आणि दुसरी गोष्ट, सर्वच उत्सव समिती यांचं निर्हेतुक प्रेम, अर्थात मला गुरुतुल्य असणारे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय हरिभक्तीपरायण देवदासजी महाराज मस्के पूज्य बाबाची कृपा झाली आणि या सेवेत मी उभा आहे. त्याचप्रमाणे आदरणीय या न्यासाचे ट्रस्टी आमचे माऊली यांचाही संपर्क तथा सर्व ट्रस्ट मंडळी यांच्या प्रेमातून या सेवेचा योग दासाला प्राप्त झालेला आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय सद्गुरु जोग महाराज जशी बुद्धी देतील तसा दास या अभंगाच्या संबंधानं काहीसं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. फार पावन भूमीमध्ये आपण चिंतनात उपस्थित आहोत. ग्रंथराज ज्ञानेश्वरीला जन्म देणारी ही काय आहे भूमी. त्या तीर्थाच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे, हो, जे जे तीर्थक्षेत्र आहेत, देव जिथं वास्तव्याला राहिला, देव जिथं जन्माला आला आणि देव जिथं भेटायला गेला अशा भूमीला तीर्थत्व आलेलं आहे. बघा तुम्ही, कुरुक्षेत्राला आज आम्ही फार मोठं तीर्थ मानतो का? युद्धाच्या निमित्ताने भगवान तिथं गेले होते. आम्ही वृंदावनाला तीर्थ मानतो का? भगवंतानं काही काळ तिथं वास्तव्य केलं. आम्ही मथुरेला तीर्थ मानतो का? भगवान तिथे जन्माला आले. भगवान गोकुळाला आम्ही तीर्थ म्हणतो का? भगवान तिथे राहिले. आम्ही गोवर्धनाला सुद्धा तीर्थ मानतो का? देव तिथं जाऊन त्यांनी तो गोवर्धन काही काळ उचलला. आम्ही ब्रह्मांड घाटाला तीर्थ मानतो का? देवानं जाऊन तिथं माती खाल्ली. म्हणजे देवानं जिथं जाऊन माती खाल्ली त्यालाही तीर्थत्व आहे. झालं माझं बोलणं. ऐकलं का? असे काही तीर्थ आहेत, जसं देवाचे तसं संतांचं आहे. पहा, आम्ही आपेगावला तीर्थ मानतो. थोडं आता बोलू का नको, विधान करू का नाही काय माहित, पण करतो आता, कारण तो एक आधार आहे आपल्याकडे. पक्ष जरी 2 असले तरी दोन्ही पक्ष प्रबल आहेत. दोन्ही पक्ष प्रबल आहेत. आणि मला वैयक्तिक मत जर विचाराल, मला वैयक्तिक मत मांडायला अधिकार आहे की नाही? वैयक्तिक जेवढं स्पष्ट आपेगावला मत मिळतं असो. म्हणजे आळंदीत ज्ञानोबारायचा जन्म, त्याला प्रमाण कोणतं दिलं जातं? हे शिवपीठ शिवाचे, मूळ स्थान अगस्तीचे, जन्म झाले स्वामीचे तो हा पुण्यभूमी ठाव. या प्रमाणाने आपल्याला काय केलं जातं? ज्ञानोबाराचा जन्म आळंदीत म्हणला जातो. पण जन्मभूमी याची पाहू आम्ही डोळा, सलावे गोपाळा सहज आपण जाऊ. आणि झाले 4 जणे याची क्षेत्री, त्रिंबक पंत मूळ पुरुषाआधी जयाची समाधी आपेगावी. अशा आपेगावात ज्ञानोबाराचा जन्म झाला. पण अजून पुढचं बोलू, काही माझं मत मी मांडलं, पण पुढचं बोलू का? कुठं का व्हायना पण जन्माला आले ना, बस झालं बाबा. आले ना जन्माला, बस. खरं तर महाराज तुम्हाला आव्हानं कमी आहेत, तुम्हाला आव्हानं खरंच कमी आहेत. नेवासकरांना आव्हानं फार कमी आहेत. सगळ्याबद्दल वाद आहे. ज्ञानोबाराने रेडा बोलवला का नाही बोलवला, वाद आहे. ज्ञानोबाराने भिंत चालवली का नाही चालवली, वाद आहे. ज्ञानोबारा आपेगावला जन्माला आले, काळंदीला जन्माला आले, वाद आहे. त्यांच्या वडिलांनी ध्यान तो प्रयागला घेतलं, काळंदीला घेतलं, वाद आहे. पण ज्ञानेश्वरी ज्ञानोबाराने लिहिली आणि नेवाशात लिहिली, याच्यात वादच नाही. हा, याच्यात काय नाही, वाद नाही. भाग्यवान आहे तुम्ही नेवासकर, रामकृष्ण असो. म्हणून ज्ञानोबाराने जन्म घेतला
आपेगाव आम्हाला तीर्थ आहे. ज्ञानोबा पैठणमध्ये जाऊन त्यांनी रेड्या बोलण्याचा दिग्विजय केला, ते आम्हाला तीर्थ आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी लिहून जाता जाता आळ्याच्या बन्यात रेड्याला समाधी दिली, ते आम्हाला तीर्थ आहे. आणि मग ज्या गावामध्ये ज्ञानोबारांनी राहून आपलं ग्रंथ आपत्य, श्रेष्ठ ग्रंथ आपत्य, अर्थात ग्रंथ आपत्य नाही, आत्मावय पुत्र नामासी असं म्हटलं जातं की मुलगा म्हणजे आत्म्याचं काय असतं, रूपच असतं. मुलगा म्हणजे काय, बापाचा एक आत्माच आहे. माझ्या आत्म्याला दिलेलं दुसरं नाव काय आहे, पुत्र आहे. तसं मला वाटतं ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारांनी स्वतःला दिलेला जन्म आहे. हो, ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारांनी स्वतःला दिलेला एक जन्म आहे. म्हणून खूप गोड एक कंधारकर महाराजांनी फार गोड एक वाक्य वापरलं. म्हणून जसं काय भागवत ते नैव वाङ्मयीन मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे, म्हणजे ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. भागवत म्हणजे भागवत नाही, तो साक्षात भगवंताची वपू आहे. तशी ज्ञानेश्वरी नाही तर साक्षात ज्ञानोबराची ती वपू आहे. हो, आणि मग त्याने कल्पना फार गोड गोड केल्या. एकच कल्पना माझ सगळ्याच गोड आहेत, पण एक भाव फार गोड आहे त्या ठिकाणचा. ते म्हणतात ज्ञानोबराचे डोळे कोणता अध्याय आहे, हात कोणते अध्याय आहेत, पण त्यामध्ये ज्ञानोबराचं हृदय काय आहे, ज्ञानेश्वरीतलं पसायदान हे माझ्या ज्ञानोबराचं हृदय होते. अशी वाङ्मयीन मूर्ती म्हणजे ज्ञानोबराने स्वतःला जन्म दिला, ती भूमी म्हणजे काय आहे, हे नेवास आहे. अजून एक बोलू. हो, ज्ञानोबराच्या कार्यानं ज्ञानोबराला जन्म कुठं मिळाला, नेवाशात मिळाला. बंशी बाबाचा जन्म तसा रांजणगावचा, अनिल भाऊ, रांजणगाव देवी. बंशी बाबाचा जन्म काय आहे, रांजणगाव देवी. देहाला जन्म मिळाला असेल, पण बंशी बाबाला कार्य वपू ज्या नगरीत मिळाली, म्हणून ही बंशी बाबाची सुद्धा जन्मभूमी द्या. काय काय रेकॉर्ड आहेत महाराज, काय काय रेकॉर्ड आहेत. हो, ज्ञानोबराची समाधी जरी 12व्या शतकात झाली तर ज्ञानोबराच्या समाधीचा शोध कोणी लावला याचं रेकॉर्ड कोणाच्या नावावर जातं, नाथाच्या नावावर जातं. पहा तुम्ही. अजून निवृत्तीनाथ आपलं मुक्ताईच्या समाधीबद्दल तिथे थोडा वादच आहे, पण आपण तरी म्हणतो बंकट स्वामींनी एका स्थानाचा काय लावलेला आहे, शोध लावलेला आहे. हे रेकॉर्ड त्यांच्या नावावर जातं. अजून चला, त्र्यंबकला निवृत्तीनाथाची समाधी कोणी शोधली, याच्यात जे 2-3 नावं आहेत. एक नाव आहे पाटील बाबा, एक आहे मल्हार बाबा, आणि एक नाव आहे आता तुमच्या मंदिराच्या उजव्या हाताला एक समाधी आहे, ती केदार बुवा कराडकर, त्यांनी निवृत्तीनाथाच्या समाधीचा शोध लावला. हे डाव्या हाताला जे मंदिर आहे ते केदार बाबा कराडकरांचं आहे. कोण होते केदार बाबा कराडकर? देवकराच्या फडावरचे फार निष्ठावान वारकरी होते महाराज. ते सगळ्या वाऱ्या पायात चप्पल न घालता करायचे. कोण? केदार बुवा कराडकर. ते एकदा पंढरपूरच्या वारीला निघत असताना त्यांच्या पायाला एवढे फोड आले, त्यांना पाय सुद्धा ठेवता येणार. तर साक्षात पांडुरंगाने प्रगट होऊन त्यांना पायात चपला घातलेल्या आहेत. त्या चपला आजही कराडकरांच्या कडे देवाऱ्यात पूजेमध्ये आहेत, केदार बाबाच्या चपला. म्हणून असे केदार बाबा कराडकर हे जेव्हा त्र्यंबकला गेले, संकेत एवढे होते काय, समाधी त्र्यंबक शिखरी, मागे शोभे ब्रह्मगिरी. पाठीमागं ब्रह्मगिरी पाहिजे आणि त्र्यंबक शिखरावर काय पाहिजे, समाधी पाहिजे. पण तुम्ही आजही जाऊन पहा, त्या भोवती एवढ्या समाध्या आहेत, पण यातली निवृत्तीनाथाची समाधी कोणती, हा प्रश्न निर्माण झाला. मग पाटील बाबाच्याही नावानं ते सांगितलं जातं, केदार बाबाच्याही नावानं सांगितलं जातं. मग हे महात्मे तिथे अनुष्ठानाला बसले. जसे आपल्याकडे तो पिंपळाचा पार दाखवला जातो मंदिराच्या उजव्या बाजूचा, की जिथे नाथांनी अनुष्ठान केलं आणि मग स्वप्नामध्ये येऊन ज्ञानोबरायांनी मार्ग सांगितला, स्थान सांगितलं. तसं केदारबाबा कराडकर म्हणा, पाटील बाबा जोपळकर म्हणा, हे महात्मे तिथं अनुष्ठानाला बसले की निवृत्तीनाथाची समाधी कोणती. ऐकण्यासारखी घटना आहे. एक लहान पोरगी आली त्यांच्याजवळ. ओ बाबा काय शोधताय? काय सांगू बाई, नाथाची समाधी शोधते. दाखवू तुम्हाला? चला मी दाखवते. त्यांचा हात धरला त्या पुरीने आणि त्या पुरीने हात धरून आणलं आणि सांगितलं ही दादाची समाधी आहे. आणि ती पोरगी गुप्त झाली, साक्षात मुक्ताईने मार्गदर्शन केलं ही समाधी. मग ते रेकॉर्ड जातं या महात्म्यांच्या नावावर. तसं ज्ञानेश्वरीचा पैसखांब शोधणं, हे मंदिर बांधणं, या सगळ्या शोधाचं नेतृत्व जातं
कोणाकडं तर ते बनशी बाबा तांबेंकडे जातात. म्हणून बाबांनी उभं केलेलं कार्य पुढे आपण सर्व मंडळी ते चालवत आहात आणि बाबांनीच चालू केलेला हा उत्सव आणि त्याच उत्सवाची री अजूनही ट्रस्टी मंडळी मोठ्या निष्ठेने मोठ्या प्रेमाने उडत असताना आपल्याला गोकुळाष्टमी महत्वाची वादच नाही. गोकुळाष्टमी महत्वाची वादच नाही, पण गोकुळाष्टमी आम्हाला का महत्वाची? कृष्णाचा जन्म झाला ती जेवढी महत्वाची त्याहीपेक्षा महत्वाची आमच्या ज्ञानोबराचा जन्म झाला त्या दिवशी, पण त्याहीपेक्षा आम्हाला ती महत्वाची आहे. तिथे ज्ञानोबराचा वाङ्मयीन वपुला जन्म मिळाला. अशा भूमीमध्ये ती जन्म सोहळा करण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त होत आहे. त्या भूमीला नमस्कार करतो आणि ज्ञानोबराच्या संबंधानं काही सचिंतन घडावं या उद्देशातून ज्या अभंगाचं चयन अर्थात निवड करण्यात आली त्याला काही माझ्या अल्पबुद्धीने साधू संतांच्या कृपेने न्याय देण्याचा फक्त प्रयत्न करतो. ऐका, विश्वमौली ज्ञानोबराय यांचं हे वर्णन आहे. खरं तर अभंगात ज्ञानोबरायचं कुठेच नाव घेतलेलं नाही, कारण असा एक संकेत आहे, शास्त्र संकेत, ज्येष्ठांच्या नावाचा वारंवार उल्लेख करू नये, ज्येष्ठांचं नाव वारंवार घेऊ नये. आणि ऐकलं का, नाव घेऊन जे वर्णन असतं त्यापेक्षा नाव घेता केलेलं वर्णन कधी महत्वाचं असतं. मला जगन्नाथ अण्णांची आठवण झाली, अण्णांची आठवण झाली. अण्णा या अभंगाच्या संबंधानं पूर्ण आठवत नाही मला, पण काही काही मुद्दे अण्णांचे आठवतात आणि त्यांची ऐकलेले मी त्यांच्याच नावावर खपवणार, माझ्यावर नाव खपवणार नाही, ते आपल्याला सवय नाही. ज्यांचं आहे त्यांचं आहे. अण्णा या संबंधानं म्हटले होते की अभंगात ज्ञानोबराच्या नावाचा उल्लेख कुठेच नाही, पण वर्णन मात्र ज्ञानोबरायाचं. कारण एखाद्या व्यक्तीचं वर्णन करण्याच्या दोन पद्धती आहेत, एक कनिष्ठ पद्धती आहे आणि एक ज्येष्ठ श्रेष्ठ पद्धती. हा व्यक्ती, उदाहरण घेतो, नाव घ्या, टिंब टिंब व्यक्ती दानशूर आहे. हे त्या व्यक्तीचं केलेलं काय आहे? वर्णन आहे. टिंब टिंब व्यक्ती हे काय आहे? दानशूर आहे, हे वर्णन आहे, पण कनिष्ठ आहे. टिंब टिंब व्यक्तीचं नाव घेणं आणि नंतर त्याचा गुण सांगणं हे कनिष्ठ वर्णन आहे, पण तो गुण डोळ्यासमोर आला की ती व्यक्तीच आठवणं हा श्रेष्ठ वर्णन आहे. म्हणून रामभाऊ उदार आहेत हे वर्णन कनिष्ठ, पण उदार म्हटलं की रामभाऊच दिसतात हे वर्णन श्रेष्ठ. म्हणून या अभंगामध्ये उदार भक्त त्रैलोकी मात जयाची. हो, अरे कोण आहे ते? त्यांचं नाव घेऊन वर्णन केलं असतं ना त्या वर्णनाला कनिष्ठत्व आलं असतं. हो, पण उदार म्हटलं की ज्ञानोबरायच आठवतात. हो, त्रैलोकी मात जयाची म्हटलं की ज्ञानोबराय आठवतात. चला, हे तरी थोडे अतिव्याप्त गुण आहेत. हे गुण थोडे काय होतात? अतिव्याप्त होतात. औदार्याच्या बाबतीत हो, जरी आपण देवाचं औदार्य, वेदाचं औदार्य, अन्य संतांचं औदार्य कनिष्ठ जरी आपलं जरी बाकीच्याच कनिष्ठ केलं तरी संतांच्या औदार्यामध्ये ज्ञानोबरासारखे तुकोबाई बसतात. म्हणजे हे वर्णन थोडं अतिव्याप्तच आहे. हे वर्णन त्रैलोकी मात जयाची हे वर्णन अतिव्याप्तच आहे. पण बोलविला रेडा, चालविली भिंती, चांग देवा ते उपदेशिती, यापेक्षा केला भगवद्गीते अर्थ, दुसरं चरण राहिलं होतं मधात आपलं, केला भगवद्गीते अर्थ, हेही वर्णन अतिव्याप्तच आहे. कारण भगवद्गीतेचा अर्थ ज्ञानोबराच्या आधी भाष्यकारांनी केलेला आहे. ज्यांचा आदर ज्ञानोबराय करतात भाष्यकारा ते वाट पुसतू. त्याच्या आधी अनेक टीका आहेत. शंकरानंदी आहे, मधुसूदनी आहे, नीलकंठी आहे की नाही, अनेक टीका आहेत ज्यांनी गीतेचा अर्थ केला. त्याही पेक्षा ज्ञानेश्वरीचं वैलक्षण्य काय आहे, विलक्षणता काय आहे, ते आपण त्या पदावर गेल्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करूच. पण केला भगवद्गीते अर्थ हेही वर्णन काय आहे, थोडं अतिव्याप्तच आहे. हो, ऐसे समर्थ ते हे लोकी हे थोडी अतिव्याप्त होतं. पण बोलविला रेडा, चालविली भिंती आणि चांग देवा ते उपदेशिती, हे तीन पद मात्र इतके अन्य पद म्हणजे तुम्ही घेता त्या अर्थानं घेऊ नका, कदाचित व्यभिचारी पद आहेत, पण अव्यभिचारी पद ज्ञानोबराच्या वर्णनामध्ये हे तीन आहेत. आणि मग संकेत असा आहे, हो, जर तिसरं चरण जर ज्ञानोबरायचं असेल तर पहिले दोनही ज्ञानोबरायचेच आणि शेवटचं सुद्धा कोणाचं? ज्ञानोबरायचं. हे ध्यानात ठेवा. म्हणून हे ज्ञानोबरायचं उत्कृष्ट केलेलं वर्णन आहे. खरं तर ज्ञानोबरायचं चरित्र आम्हाला कळालं पाहिजे, साधूचं चरित्र कळावं, साधूचं लक्षण कळावं, साधूचा महिमा कळावा, साधूचं चरित्र कळावं. साधूचं चरित्र काय करतं?
साधूचं चरित्र साधकाला एक दिशा देत. साधूचं चरित्र माणसाला काय करतं? दिशा देत. साधू सहज जगून जातात, पण त्यांचं चरित्र साधकाला एक दिशा देऊन जातं. बघा तुम्ही, माणसाच्या जीवनात पारमार्थिक अनुकूलता प्रतिकूलता, संसारिक अनुकूलता प्रतिकूलता, पण या सगळ्यातून मार्ग काढायला ज्ञानोबा आहे तुकोबारायचं चरित्र समर्थ आहे. याला उदाहरण जर द्यायचं ठरलं तर माझ्या समोर 3च प्रकारची माणसं आहेत. आता माझ्या समोरचं नाही, माझ्या सगट ह्या पूर्ण आवारात माझा आवाज जिथपर्यंत जातोय तिथपर्यंत आपण सगळ्यांचं वर्गीकरण 3 प्रकारातच आहे. काय? कोणाला बायको नाही, कोणाला बायको आहे पण कायला होती ती मेली. बरोबर ना? कोणाला बायको आहे, कोणाला नाही, आणि कोणाची होती पण मेली. अशी 3च प्रकारची माणसं आहेत का नाही आता माझ्या समोर? 3 प्रकारची माणसं आहेत. आणि मग बघा तुम्ही, हो, बायकोवाले किती सुखी आहेत, बिना बायकोवाले किती सुखी आहेत, आणि ज्यांची आहेत आणि मेली हे किती सुखी आहेत. हा ज्याच्या त्याच्या वृत्तीचा आणि परिस्थितीचा काय आहे प्रश्न आहे. ज्याचा त्याचा तो साक्षात्कार आहे, ज्याचा त्याचा अनुभव आहे. आणि पटूनच द्यायचं ठरलं तर ज्यांची ज्यांची बायको जिवंत आहे त्यांनी हात वर करा बरं. एवढ्यांच्या बायका मेल्या, राम राम कमाले देवाच्या दारात असं वागण्याचे तुमचे. असं नाहीये, असं नाहीये माऊली. या बऱ्याच जणांच्या बायका आहेत पण याने हातवर नाही केला का? ते बायकोला एवढे वैतागले हातवर करायची वासनाच नाही. हातवर करायची काय होत नाही, वासनाच होत नाही यांची. अशी अडचण आहे. असो, चला माफ करा बाबा. 3 प्रकार आहेत. असून वैतागले, नसून वैतागले, गेली म्हणून वैतागले. पण साधूचं चरित्र पहा. ज्याला बायकोच नाही त्याने ज्ञानोबा राखला आदर्श घ्या. जन्म तेने प्रसंगे स्त्री देह ठेवणे अंगे, येतून जन्म आघवे सोवळे कीजे, जाई होतो माते न करे सायास. हे चरित्राचा आदर्श घ्या. ज्याची बायको आहे पण भांड कुदळे त्याने तुकोबारायचा आदर्श घ्या. बरे झाले देवा बाईला कर्कशा. ज्याची बायको आहे आणि अनुकूल आहे ते नाथाचा आदर्श घ्या. गिरजादेवी सारखी बायको आहे. ज्यांची बायको आहे पण मेली त्यांनी नरसिंह मेहताचा आदर्श घ्या. सगळ्या स्थितीमध्ये साधूचं समाधान कसं आहे? हो, बायको नाही तरी समाधानी आहे पण प्रतिकूल आहे. बरे झाले देवा बाईला कर्कशा. बरं झालं म्हणले तुकोबर आहे, मला बायको फाटक्या तोंडाची दिली. लय गोड प्रमाणे महाराजाचं. तुम्हाला सोसत असल तर सांगतो, सोसल का तुम्हाला? लय गोड प्रमाणे सोसलं पाहिजे. हा, तुकोबारा म्हणजे बरं झालं देवा मला फाटक्या तोंडाची दिली. जर ती गोड बोलणारी दिली असती, न घडे भजन नाठवे हा देव, न घडे भजन आणि लाचावले मन आवरे ना. हो, ती जर गोड बोलणारी असती तिनं काय केलं असतं? घडो नेदी तीर्थयात्रा. घडो नेदी तीर्थयात्रा आणि केला कुत्रा हात सोका. तुम्ही लावून घेऊ नका मनाला, पण उदाहरण सांगतो फक्त. हात सोका कुत्रा म्हणजे काय? गोंडा गोळीतच घरात येतो. बाहेर पडून हात सोका कुत्रा. केला कुत्रा हात सोका. म्हणून विधी पुरते कारण बहु वारावे वचन. खूप गोड अभंग आहे तुकोबारायचे. असो, बरं झालं फाटक्या तोंडाची दिली म्हणून परमार्थ घडतो. या प्रतिकूलतेमध्ये सुद्धा आनंदच आणि परमार्थाची वृत्ती. ना आता तुमचं कसं आहे? अहो, गिरजादेवी सारखी आहे म्हणून मला परमार्थ शांत चित्तानं करता येतो. नरसिंह मेहतांना विचारलं तुमची बायको मेली. अहो, बरं झालं देवा बायको मेली, बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. उगत तिच्यात गुंतून मी अडकलो असतो, उलट मोकळा झालो परमार्था करता. आहे की नाही साधूचं चरित्र आदर्श? मी माझा एक छोटासा अनुभव सांगतो पुढे जातो की साधूचं चरित्र कसं प्रेरणा देऊन जात. घटना 2003 सालची, म्हणजे जवळजवळ किती वर्ष झाली आता? 20-22 वर्ष झाली या घटनेला. या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राशीन नावाचं गाव आणि त्या राशीन जवळ कोपर्डी नावाचं गाव. मधल्या काळात ते लय गाजलं. हो, त्या गावात
गावात आता सप्ताह चालू ह्या काळातच, आणि माझं कीर्तन होतं या गोकुळाश्रम सप्ताहामध्ये. बरं 2003 साली नेमकंच मोबाईलचा उदय झाला होता, त्या कॉईन बॉक्स वगैरे. मी स्टँडवर उतरलो, त्या लोकांना फोन लावला की आलोय मी स्टँडवर. त्यांनी सांगितलं महाराज तुम्हाला एक पोरगा घ्यायला आलाच असेल जवळ. तो पोरगा आला, मोटरसायकल उभी केली, आल्याबरोबर बूट काढून दर्शन घेतलं. म्हणजे महाराजाला आणायला गेल्यावर कसं वागायचं असतं हेही ऐकून घ्या. लय अवघड आहे. एसटी स्टँडवर गाड्या येतात, हा बसा, जस काय कोंबडी डाली खाली कोंबायला येऊ असा बघतो. आदर पाहिजे, आतिथ्य पाहिजे. दर्शन घेतलं. महाराज काही चहा पाणी? म्हणलं बाबा आम्ही बाहेर काही घेत नाही. बाबा पाणी? बाटल्याचा नेमकाच उदय झाला होता. बाटली दिली, पिली पाणी. चालायचं महाराज आपण. हो. पिशवी घेऊन तो गाडीवर पुढे बसला, मी पाठीमागं मोटरसायकलवर बसलो. पुढे निघालो, त्याने पान खाल्लं होतं. कोणी? त्या पोरानं. सदर कार्यक्रम सत्य घटनेवर आधारित आहे. म्हणजे सध्या कीर्तनकारांनी खोट्या घटना सांगून एवढं लोकांना बोथट केलंय. ही घटना खरी हे आम्हाला सांगावं लागतं. त्यानं काय खाल्लं? पान खाल्लं. तोंडात थुंकी जमा झाली की तो काय करायचं? विठ्ठलराव गाडीची स्पीड कमी करायचा, वाकायचा आणि थुंकायचा. पण तो किती जपून थुंकला तर काही शिंतोडे माझ्या धोत्रावर ओढायचे. मला चीड यायची. एकदा झालं, दोनदा झालं, तिसऱ्यांदा मी ठरवलं, तिसऱ्यांदा जर हा थुंकला बोलायचंच याला. आणि तिसऱ्यांदा सुद्धा त्याची थुंकी जमा झाली. तो थुंकण्याकरता त्यांनी गाडीची स्पीड कमी केली. तो थुंकणार, मी काहीतरी बोलणार, तेवढ्यात मला नाथाचं चरित्र आठवलं. मला कोणा चरित्र आठवलं? नाथाचं. आणि मी माझ्या मनाला प्रश्न विचारला, अरे उमेश तू परमार्थात कुठेच बाळा? क्षणोक्षणा सांभाळ येतो, साक्षी होतो आपुला. अरे कुठे आहे तू? नाथाच्या अंगावर कपट बुद्धीने 108 वेळा येऊन थुंकला तर क्रोधानं स्पर्श केला नाही, आणि त्याचा शिंतोडा तुला सहन होत नाही. 1 मिनिटात क्रोध शांत झाला. साधूचं चरित्र माणसाला प्रेरणा देत. साधूच्या चरित्राची तर महती खूप आहे, पण वेळ मर्यादा पाहता आपण एवढ्या मुद्द्यावर पुढे जाऊ. स्त्री धन नास्तिक चरितम न श्रवणीयम. परमार्थात प्रभू प्रेम निर्माण होण्याकरता स्त्री धन नास्तिक चरित्र टाळावं. मग ऐकावं कोणतं? सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. सगुण चरित्रे परम पवित्रे म्हणजे कोणते? देवाची आणि संताची सुद्धा. बरं, म्हणून भागवतामध्ये जे भागवताचे 10 लक्षणं सांगितले ना, अत्र सर्ग विसर्ग स्थान पोषण उती मन्वंतर ईशानु कथा, हे जे पुराणाचं लक्षण आहे. आणि मग त्याच्या जरी विद्वानात मतभेद असले तर 9व्या स्कंदाच्या वाट्याला ईशानु कथा येतं. तर श्रीधराचार्य यांनी ईशानु कथा हे पद तिथं लावत असताना ईशानु कथा म्हणजे ईश्वराच्या कथा. पण 9व्या स्कंदामध्ये पहा जास्त साधूच्याच कथा आहेत. रंतीदेव साधू, अंबरीशाची कथा 9व्या स्कंदात. मग जास्त साधूच्या कथा आहेत. आणि मग ईश्वर कथा, राम जन्म तिथंच आहे 9व्या स्कंदात, रामप्रभूचा जन्म आहे. पण जास्त कोणाच्या कथा आहेत? साधूच्या कथा आहेत. मग हे कसं काय? म्हणजे ईशानु कथा त्याचा अर्थ त्यांनी केला. ईशानु कथा म्हणजे ईश्वराची कथा आणि ईश्वर भावाला प्राप्त झालेल्या साधूंची कथा. म्हणून सगुण चरित्रे परम पवित्रे म्हणजे काय? देवाची कथा आणि देव स्वरूपाला प्राप्त झालेल्या साधूची कथा ऐकावी. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. आणि ती कशाने ठसते? साधू चरित्राने. साधूचं चरित्र सुद्धा फार महत्वाचं. चला पुढं चला. ते गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक वाक्य वापरलं होतं. बाबा, साहित्य क्षेत्रामध्ये जेवढं लिखाण रूपानं उपस्थित आहे, लिखाण रूपानं उपस्थित आहे, तर संस्कृत साहित्यामध्ये करुण रसाचं सर्वात उत्तम उदाहरण कोणता रस? साहित्यामध्ये जे 9 रस आहेत त्यामध्ये कोणता? करुण रस, कारुण्य. या रसाकरता उत्तम उदाहरण सांगितलंय वाल्मिकी रामायणामध्ये सीतेच्या वियोगात झालेली रामाची अवस्था. पुढे चैतन्य महाराज म्हटले, हे जेव्हा साहित्यिकांनी निर्णय घेतला, हा
हा निर्णय जेव्हा घेतला की जगातलं सगळ्यात करुण चरित्र रामाचं आहे आणि ते आहे, हा निर्णय घेतला, दुर्दैवाने त्याने ज्ञानोबारायचं चरित्र वाचलं नव्हतं वाटतं. कारण ज्ञानोबारायचं चरित्र जर वाचलं तर शांती, कारुण्य, हो, या निर्वेद, वैराग्य, या सगळ्या गोष्टीला प्रतिष्ठा प्राप्त होते. गोड चरित्र. चला ज्ञानोबारायचं चरित्र कळावं, ज्ञानोबारायचं लक्षण कळावं, साधूचं लक्षण कळावं. कारण साधूचं लक्षण नाही कळालं की साधूचं लक्षण दोन गोष्टी करता कळावं म्हणे. एक तर सिद्धस्य लक्षण आणि साधकस्य साधनाने भवंती. सिद्धाची लक्षण ही साधकाची काय असते? साधना असते. म्हणून सिद्धाची काय कळाली पाहिजे? लक्षणं कळाली पाहिजे. आणि आपली फसगत होऊ नये म्हणून. कारण का, इकडं पहा, साधू साधू म्हणून जर नाही कळाला, ऐकताय ना वाक्य, साधू साधू म्हणून जर नाही कळाला तेवढं नुकसान होत नाही. साधू साधू म्हणून जर नाही कळाला तेवढं नुकसान होत नाही. पण भोंदूला साधू म्हणलं लय बिघडतं. रामायण आणि ज्ञानेश्वरी, रामायण आणि भागवत याला उदाहरण आहे. राजा परीक्षितीची चूक काय? तो साधूला भोंदू म्हणतोय. ध्यानस्थ बसलेले काय आहेत? साधू आहे आणि भोंदू म्हणतोय. म्हणजे राजा परीक्षिती साधूला भोंदू म्हणतोय. लय बिघडलं नाही, 7 दिवसात मरावं लागलं पण उद्धार झाला. याच्या उलट पहा, सीता भोंदूला साधू म्हणली. परीक्षिती साधूला भोंदू म्हटला, सीता भोंदूला साधू म्हटली. आणि निकाल तुमच्या समोर आहे. भोंदूला साधू म्हटल्यामुळे राम, साधू भेटल्यावर देव भेटत असतो, उलट हा भेटला तर देव हातचा निघून गेला. तात्पर्य. आणि ही गफलत आपल्याकडून होऊ नये म्हणून साधू लक्षणाने कळावा आणि साधू महिमेनं कळावा, साधूची महिमा कळावा. का बरं महिमा कळावा? कारण परमार्थामध्ये क्रियेपेक्षा श्रद्धा फलद्रूप ठरते. म्हणून आपल्याकडे एकाच अध्यायात ज्ञानाची 2 साधनं एकाच अध्यायात आली. तद्विद्धे प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, हे की नाही? आणि त्या अध्यायात पुढे कोणतं आलं? श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस्य यतेंद्रिय. 2 साधनं आली. का बरं आली? का आली? म्हणून असं कुठं मी वाचलं नाही, पण बाबा मी अल्पबुद्धीने चिंतन करतो. पहिल्या श्लोकात क्रियात्मक 3 पद आहेत. प्रणिपात, सेवया आणि प्रश्न. आणि पुढच्या श्लोकात 3 क्रिया आहेत. श्रद्धावान ज्ञानम लभते, तत्परहा ज्ञानम लभते आणि संयतेंद्रिय. 3 पद इकडे पण आहेत. कोणते कोणते? श्रद्धा, तत्परता आणि संयतेंद्रियता. इकडे 3 पद आहेत. काय? प्रणिपात, सेवा आणि प्रश्न. मग याच्या जोड्या लावा असं मला वाटतं कधी कधी. कशा जोड्या लावा? प्रणिपात करावा पण श्रद्धेनं, सेवा करावी तत्परतेनं आणि प्रश्न विचारावा नम्रतेनं, संयतेंद्रिय. म्हणून क्रियेपेक्षा श्रद्धा महत्वाची. म्हणून संसार आणि परमार्थात फरक आहे. संसार क्रियेवर चालतो, परमार्थ श्रद्धेवर चालतो. उदाहरण देऊ छोटस तुम्हाला, छोटस उदाहरण देतो. परमार्थ क्रियेवर, आपलं श्रद्धेवर, आणि संसार क्रियेवर. एर पत्र पुष्प फळ हे भजावया मीस केवळ, वाचून आमचा लाग निष्कळ भक्ती तत्व. येत भक्ती एक मी जाणी, ते तर साने थोर न म्हणे. आम्ही पैशाची कोण म्हणलं? पैशाचा पाठ नाही तिथं. हा, भावाचे पाहुणे फलतया हो, है ना? इथं काय पाहिजे? भाव. इथं उपचाराला किंमत नाही. हा, मी उपचारे कव नाही ना कळेगा. उपचारापेक्षा काय महत्वाचं आहे? भाव महत्वाचा आहे. आणि संसारात क्रिया महत्वाची, भाव नाही महत्वाचा. जुने कीर्तनकार दृष्टांत द्यायचे. असा चपलाक दृष्टांत आहे, लय भारी, सगळ्याला माहिती आहे म्हणून धावता सांगतो. जावाई आला आणि जावाई भला मोठा मनसुबा आखून आला की आता सासरवाडीत मला फार चांगले चांगले पदार्थ खायला भेटतील. आणि जावाई जेवायला बसला, सासूला थट्टा करायची लहर आली. खर तर सासरवाडीमध्ये थट्टा करायला एक स्वतंत्र पात्र आहे. वा वा, आतापर्यंत लय ब्रह्मचर्याचा आव्हान लागले, आता बरीच घेऊन आठवत येतो.
पण थट्टा कोण करायला लागलं माऊली? सासरा सासू पत्रवाळी टाकली. जावाई बापू ह्याला चांदीचं ताट समजा. जाय मला आपल्याला पात्र थोडीच खायचंय, पात्रावरच खायचंय. त्याच्या डोक्यात श्रीखंड होतं पण हिला टाकलं पिठलं. जावाई बापू ह्याला श्रीखंड समजा. जावाई 50% वर आला आणि वाळी बाजरीचे तुकडे टाकून जावाई बापू ह्याला पुरी समजा. असा सासऱ्याचा पारा चढला. त्यानं बाही माग सारली आणि ती सासूच्या झालंय का? हा तरी मला एवढं कस काय सुचलं. खाडकन मुस्करात मारली आणि म्हणल्या मामी ही मामानं मारली असं समजा. इथं पिठलं टाकलं आणि इथं श्रीखंड समजा याला अर्थ नाही. टाकले बाजरीचे तुकडे याला पुरे समजा याला अर्थ नाहीये. इथं काय पाहिजे? श्रीखंडच पाहिजे. संसारात वस्तू पाहिजे, भावना चालत नाही. परमार्थात शंकराच्या पिंडीजवळ जा, तुम्हाला नाही मिळाला बेलाची पानं, निरगुडीचा पाला, बोल जरी गांगवती गंगावती गांगवती, ते घेऊन या आणि ते टाकून फक्त शंकराला, हे शंकरा ही सुवर्णाची बिलवदळ आहे तरी चालतं. अर्थात परमार्थ श्रद्धेवर चालतो. भाव पाहिजे. आणि श्रद्धा भावना ह्या कधी निर्माण होतात? जेव्हा त्या वस्तूचा महिमा कळतो तेव्हा निर्माण होतात. मग संताविषयी ज्ञानोबराविषयी श्रद्धा, मुळात इकडे ऐकलं का? हे जे श्रद्धा महिमा सांगण्याचं प्रयोजन अश्रद्धवानाला श्रद्धा निर्माण व्हावं एवढाच हेतू नाहीये. मग याचं प्रवृत्ती हेतू अजून एक आहे. ज्यांच्या अंतःकरणात श्रद्धा आहे ते अजून द्विगुणित व्हावी. हा पण हा महिमा सांगण्याच्या पाठीमागचा काय आहे? एक हेतू प्रवृत्ती आहे. हेतूचं प्रवृत्तीचं हेतू आहे काय? वृद्धिंगत व्हावी. पहा तुम्ही एखाद्या महाराजाच्या कीर्तन झाल्या लोक पाया पडतील न पडतील ज्याचा त्याचा प्रश्न. पण जर पूज्य देवीदास महाराजांनी पुकारलं, आजच्या महाराजाच्या पायात लय ताकद, त्यांच्या पायाला जर डोकं लावलं तर मरेपर्यंत गुडघे दुखत नाहीत. पहिली उडी तर माऊलीच मारते ना असा महाराज. ऐका नाही अहो नुसतं कळ पायात ताकद आहे. पाया पडणं सोडा, पाय तोडून न्यायला बसलेलो. कधी भाव वाढला? प्रेम वाढलं. महिमा कळाल्यानंतर विश्वमौली ज्ञानोबराविषयी आपल्या अंतःकरणात श्रद्धा वाढावी, भाव वाढावा. ज्ञानोबराचं चरित्र काय अभंगात नाथांनी सांगितलं तसं आजच्या अभंगात चालविला रेडा बोलविली चालविली भिंती हे काय आहे? चरित्रच आहे. उदारता हे त्यांचं लक्षणच आहे. आणि केला भगवद्गीते अर्थ हा त्यांचा महिमा आहे. काही तुम्ही अँगल कोणता वापरता यानुसार आपल्याला ते घेता येतं. हे महिमाही आहे, चरित्रही आहे आणि लक्षणही आहे. म्हणून ज्ञानोबराविषयी आपल्या अंतःकरणातली श्रद्धा द्विगुणित होण्याकरता, ज्ञानोबराचं चरित्र आमच्या समोर आदर्शभूत राहण्याकरता, आणि आता ज्ञानोबराविषयी फसगत होणं हा तर सोडूनच द्या, पण न होण्याकरता फार तर लक्षणाचा विचार सांगण्याकरता प्रवृत्त झालेले नाथ तुम्हा आम्हाला ज्ञानोबराचं वर्णन एक विशिष्ट पैलून करत करत असताना सुरुवात करतात. उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त मात जयाची
उदार भक्त उदार त्रैलोकी मात दयाची त्रैलोकी मात दयाची केला भगवतीचे अर्थ केला भगवद्गीते अर्थ त्रैलोकी मात दयाची त्रैलोकी मात दयाची केला भगवद्गीते कसेत माझे ज्ञानोपर आहे उदार उदार भक्त आहेत आणि ते कसे आहेत उदार आहेत उदार आहेत खर तर उदार भक्त दोनदा उदार उदार शब्द आहे आपल्याकडे आदरात निश्चयात द्विरुक्ती असते हा जरी शास्त्र संकेत असला तरी आपण उदार शब्दाचे दोन अर्थ करू पहिला उदार शब्दाचा अर्थ मोठ्या मनाचे म्हणजे ज्यांच्याकडे काय आहे मन मोठे उदार आहेत मोठ्या मनाच्या माणसाला काय तो लय उदार आहे आपण म्हणतो की नाही ज्ञानोबर आहे काय आहेत मोठ्या मनाचे आहेत आणि दुसऱ्या उदार शब्दाचा अर्थ उत्कृष्ट म्हणजे उदार भक्तामध्ये उत्कृष्ट महाराज उदार शब्दाचा अर्थ तुम्ही उत्कृष्ट काढला कसं काय काढला आचार्यांचा आधार आहे म्हणून काढला उदारा सर्व एवैते आहे ना ज्ञानित्वात्मैव मे मतम आहे ना खरं तर आर्तो जिज्ञासूर अर्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभ हो पण ज्ञानित्वात्मैव मे मतम हो पण त्यातला ज्ञानी भक्त विशिष्यते ह्या चार जरी असले तर ज्ञानी भक्त काय आहे श्रेष्ठ आहे असं म्हटल्यावर लगत मनी देवाच्या मनात आलं म्हणे की कदाचित त्या बाकीच्यांना वाईट वाटल अर्थ भक्त आहे अर्थ असेल पण काय आहे भक्त आहे अर्थार्थी असेल पण काय भक्त आहे आरतीचे निव्याजे असेल जाणाव्या लागी असेल पण भजे ना कांद्याचे भजे सेवायाम सेवा करतो का नाही अर्थ सुद्धा सेवा करतो अर्थार्थी सेवा करतो हो आणि अर्थ भक्त अर्थार्थी भक्त आणि जिज्ञासू भक्त करतो की नाही सेवा ते आहेत ना मग कसं काय नाही म्हणले हे सगळेच एवे ते उदार आहात अर्थात उदार आहात उत्कृष्ट आहात आचार्य अर्थ केला उदार शब्दाचा अर्थ काय उत्कृष्ट म्हणजे उदार भक्त जेवढे जगात आहेत एकतर भक्तच उदार आहेत वादच नाही पण उदार भक्तामध्ये माझे ज्ञानोबर आहे उत्कृष्ट आहेत औदार्यामध्ये सुद्धा काय आहेत उत्कृष्ट आहेत उदारता म्हटलं की आपल्या समोर जी जी उदाहरणं येतात परोपकाराय वहन्ति नद्या परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय दोहन्ति गावो परोपकाराय इदम शरीरम किंवा सताम विभूतया अशा दोन पाठ आहेत आपल्याकडे हे उदार म्हटलं की मेघाचं औदार्य पृथ्वीचं औदार्य वेदाचं औदार्य देवाचं औदार्य या सगळ्यांचं औदार्य पण याही पेक्षा हे जरी उदार असले सगळे तो उत्कृष्ट औदार्य ज्ञानोबर आहे आधी आपण उदारतेमध्ये तिघ घेऊ वेद देव आणि संत अर्थात ज्ञानोबर घेऊ या तिघात ज्ञानोबराचं औदार्य कसं आहे आपण दास कायम चिंतन करत असतो आपल्याकडे जेव्हा परिष्कार मांडले जातात तेव्हा अव्याप्ती अतिव्याप्ती असंभव असे काही दोष येऊ लागले की त्याला पद जोडले जातात तर अल्पबुद्धीनं परिष्काराच्या भाषेत एक अभंगाचा विचार कृपाळू उदार हा माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार इथं लक्ष काय आहे ज्ञानोबर आहे आणि लक्षण काय आहे कृपाळू उदार लक्ष भाग कोण आहे ज्ञानोबर आहे आणि लक्षण भाग काय आहे कृपाळू उदार हो पण ज्ञानोबर आहे आपलं नाथा हे लक्षण अतिव्याप्त आहे लक्ष देश वृत्तित्व सती अलक्ष देश वृत्तित्व अतिव्याप्ती लक्षाला लक्षित करून सुद्धा अलक्ष असणाऱ्या वस्तूवर जाणं हे काय आहे अतिव्याप्ती आहे म्हणजे अतिव्याप्त व्हायला लागले म्हणजे कुठं वेद सुद्धा उदार आहेत वेद सुद्धा कृपाळू आहे बरं त्यांचं नाही तुमच्या ज्ञानोबराचं प्रमाण आहे हो
जे शिनले संसार शिने, जे देव येते गाराने, ते ओ देत जेने नावे तो संकेतो हा आहे ना. म्हणजे संसारानं शिनलेल्या माणसानं कोणाच्या नावानं आरडायचं, आणि आरडायचं तर कोण्या नावाने आरडायचं. मग संसारात शिनलेल्या लोकांनी त्याला आवाज देण्याकरता जी श्रुतीने खून ओळखायला केली तो संकेतो हा. पण तिथं वेदाबद्दल बोलताना ब्रह्माचा आबोला फिटावा, किती गोड शब्द आहे. ब्रह्माचा आबोला फिटावा, अद्वैत्वे तोची भेटावा, ऐसा मंत्र देखील कणवा. वेदे बापे, कणवा शब्द आहे का नाही कृपाळू, आहे का नाही वेद. पण मग आहे की नाही, उदार आहे, कृपाळू आहे वेद. मग अतिव्याप्त असणाऱ्या वेदाकडे चालले. इष्टापत्ती जरी असली तर लक्षणाचा जो अभ्यास म्हणजे लक्षणाचा जे प्रवृत्ती हेतू आहे तो सिद्ध होत नाही. वेद उदार म्हणण्यात आम्हाला काय अडचण आहे. हो, काय अडचण आहे. जरी वेद इष्ट आहे, त्याचं वर्णन योग्य आहे, तरी आपण वर्णन कोणाचं, ज्ञानेश्वर. आपलं लक्ष काय आहे, ज्ञानेश्वर आहे. व्हायला लागलं ना अतिव्याप्त. आणि मग जसं परिष्कारामध्ये एक पद जोडलं जातं, पद जोडलं नाथाने, न पाहे अति कुळाचा विचार. आता हे पद जोडलं, आता वेदाकडे जात नाही. लक्ष असणाऱ्या ज्ञानोबरोबर जाते की नाही, जाते. पण अलक्ष असणाऱ्या वेदावर जाईना का, तो कानी लागला ते हे वर्णाच्याचे. आता व्यावृत्त झाला वेद. ह्या पदांतला व्यावृत्ती केली कोणाची, वेदाची. पण अजून एक लक्षण अतिव्याप्तीनं ग्रस्तच आहे. का, कृपाळू आहे, उदार आहे, वेद आहे. अतिव्याप्त होऊ लागला. आम्ही काय जोडलं, न पाही अतिकुळाचा विचार. आता वेदाकडे जात नाही, पण अलक्ष असणाऱ्या देवाकडे जाते. तो कृपाळू आहे, तो उदार आहे, आणि तोही जात पाहत नाही. आगा कुळाच्या चोखटपणा न लगा, अभिजात्य जनेश लागा, व्युत्पत्तीचा वावगा सुसुका व्हावा, एरवी दैत्य कुळ साचो कार्य आहे की नाही. तो जात पाहत नाही. पण अडचण आहे आता त्याच्यावरची अतिव्याप्ती काढण्याकरता भलतिया भावे शरण जाता भेटी. आता देवावर जाणार नाही. का जाणार नाही, हा देव सगळंच बघतो, पण ते भाव यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. अर्थात वेदाकडचे निघत नाही. मग निर्दुष्ट हे लक्षण ज्ञानोबरायचं होतं. अर्थात ज्ञानोबराय उदारामध्ये श्रेष्ठ का आहेत, वेदापेक्षा ज्ञानोबराय श्रेष्ठ आहेत. का, या भक्तांनी जात पाहिली नाही. आणि ज्ञानोबराय देवापेक्षा अवदार्यामध्ये श्रेष्ठ आहेत. का, यांनी भाव पाहिला नाही. म्हणून उदार भक्त, उदार म्हणजे औदार्यामध्ये उदार असणार, उदारांमध्ये उदार असणारे बुद्धिमतां वरिष्ठम. जे बुद्धिवान आहेत त्यांच्यात तुम्ही काय आहात, श्रेष्ठ आहात. तसे जेवढे जगात उदार आहेत त्या उदारांमध्ये तुम्ही काय आहात, श्रेष्ठ आहात. उदार भक्त, उदार भक्त. ऐका, या पदाला मला अजून एक अंगानं पूर्ण अभंगात फिरवायचे. शास्त्रामध्ये कसं असतं, एखादा विषय मांडत असताना आधी त्याचे प्रतिज्ञा वाक्य असतं. जसं तृप्तिदीपाचं प्रतिज्ञा वाक्य त्या श्रुती मंत्राला केले. आत्मानं चेद विजानीयात अयमस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. हे श्रुती वचन काय केलं, तृप्तिदीपातला प्रतिज्ञा म्हणून घेतलं ते. आणि मग आता हो, आत्मानं चेद विजानीयात अयमस्मीति पुरुषः. हा पुरुष काय आहे, किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. हे ज्वर किती प्रकारचे आहेत. आणि मग ह्याला जाणलं तर मग कसं त्याचे ज्वर जातात, ह्याचं पुढं काय आहे, विस्तार आहे. मला असं वाटतं एका अंगाने या अभंगाचा असाही विचार करावा. उदार भक्त, उदार भक्त हे जर प्रतिज्ञा वाक्य असेल तर या प्रतिज्ञा वाक्याचा केलेला विस्तार म्हणजे पूर्ण अभंग आहे. आणि पूर्ण अभंगामध्ये कसं ज्ञानोबरायचं औदार्य दिसून येतं त्याचं माझ्या अल्पबुद्धीने संगती लावण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तेवढी संगती लावून 8 तास घेणार आहे. उदार भक्त, उदार भक्त. आहा, आणि त्यांचं औदार्य काय तुमच्या आमच्या श्रेष्ठ आहे, प्रसिद्ध आहे असं नाही. मग त्रैलोकी मात जयाची, त्रैलोक्यात हो जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे. तुमचा औदार्य काय आहे, प्रसिद्ध आहे. सगळीकडे सगळ्यांना श्रुत आहे, सगळ्यांना श्रुत आहे. कसं श्रुत आहे ऐका, साधूचं कृपा झाल्याशिवाय, साधूची कृपा झाल्याशिवाय
त्रैलोक्यामध्ये प्रतिष्ठा मिळत नाही. म्हणून इंद्राला सुद्धा माहितीये बृहस्पतीच्या पाया पडल्याशिवाय जमणार नाही. शेषालाही माहितीये नारदासारख्याचा सल्ला घेतल्याशिवाय जमणार नाही. म्हणून साधूचं औदार्य हे त्रैलोक्यात काय आहे? प्रसिद्ध आहे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे. प्रसिद्ध आहे औदार्य. कारण का? तुमचं औदार्य देवासारखं आहे, किंबहुना देवापेक्षा जास्त आहे. उगं थोडं मागं येतो, कारण एक ओवी आता उपस्थित होते, तर ओवीला धरून कसं देवाचं औदार्य सांगत असताना ज्ञानोबारांनी भाषा काय वापरली? ज्ञानोबाराय म्हणतात, तुझे औदार्य जाणू स्वतंत्र, देतान मनशे पात्रा पात्र, जे कैवल्य ऐसे पवित्र, वैरी आहे दिदले. आणि तेच ज्ञानोबाराय संतांचं वर्णन करत असताना अमृतानुभवात काय म्हणतात? कैवल्य कनकाची आदाना, जो न कडसी थोरा साना, दृष्ट्याच्याही दर्शना पाडा उजो, तुझे औदार्य जाणू स्वतंत्र, देताना मनशे पात्रा पात्र हे पद घ्या, आणि न कडसी थोरा साना हे पद घ्या. म्हणजे जवळजवळ सारखं आहे, किंबहुना एक पाऊल जास्तच आहे. उगा थोडस माग आलो. असो, औदार्यात त्रैलोकी मात जयाची, त्रैलोक्यात माझ्या ज्ञानोबारायची या औदार्याची प्रसिद्धी आहे. हो, कशी बरं? उभारीला ध्वज ज्ञानेश्वर गोपाल ऐसी चराचरी मूर्ती ज्ञानेश्वर कोण आहेत ते? निवृत्तीनाथ आहेत. कोण आहेत ते? ज्ञानेश्वर आहेत. ते कोण आहेत? सोपान काका आहेत. काय बरं त्यांची? उभारीला ध्वज त्रिहित लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची, उदार भक्त उदार त्रैलोकी मात जयाची. पण न ही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी अपितु लक्षण प्रमाणाभ्याम. महाराज तुम्ही म्हटले ज्ञानोबरायची त्रैलोक्यात कीर्ती, हो पटून द्या. आता ज्ञानोबरायचीच मगाशी मी बृहस्पती इंद्राला बृहस्पतीला शरण जावं लागतं, शेषाला नारदाचा सल्ला घ्यावा लागतो. हे जसं वर्णन आहेत ना, तसं नामदेवरायाने ज्ञानोबराच्या समाधी प्रसंगात हे सगळे ज्ञानोबराचे भक्त कसे आहेत हे सिद्ध करणारी काही वचनं आहेत. वचनं काय काय आहेत ऐका. ज्ञानोबराच्या समाधी सोहळ्याच्या प्रसंगाला कोण कोण आले? इंद्र चंद्र देव येती, ब्रह्मादिक गीते गाती, यम वरुण बृहस्पती. सगळे देव आले की नाही? म्हणजे उगच आले का? कोणी कुठं झाला रिकाम आहे का? आणि त्यात बी इंद्रासारखे फुगीर देव, आपलं श्रेष्ठ देव. इंद्र येवनी भूमीशी. हे तर ज्ञानोबराच्या आधीचं वर्णन आहे म्हणा. ज्ञानोबरा जन्माला यायच्या आधीचं वर्णन आहे. इंद्र येवनी भूमीशी त्याने यज्ञ केले. पण समाधी सोहळ्याला साक्षात कोण आले? इंद्र आले, चंद्र आले, वरुण आला, बृहस्पती आला, यम आला, सगळे आले. महाराज ऋषी मुनी आले. पंढरे होणे आले कैशे, पुंडलिक देव सरिषे, ज्ञानदेवा सवे नामा असे, आणि विष्णू भक्त अपार, ध्रुव प्रल्हाद अंब ऋषी, रुक्मांगद सूर्यवंशी, आणि ऋषी मुनी तापसी. सगळे कशा करता आले? समाधी सोहळ्या करता आले. त्रैलोक्यातले सप्त ऋषी आले. अहो सनकादिक आले. कुठं? समाधी सोहळ्याला. आणि त्यांनी येऊन काय केलं? काय नाही, पंक्तीला जेवायचे, खोली जाऊन झोपायचे. माऊली काय केलं त्यांनी? सनकादिके मंत्र घोष केला विधीपूर्वक 5 दिवस. 5 दिवस, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी आणि द्वादशी, हे 5 दिवस. मग नेमिलिया तिथी, अष्टमी कृष्ण पक्षी समर्थी,
हो, दशमी प्रस्थानाचा समयो, एकादशी जागरण उत्सव, द्वादशी क्षीरापती महोत्सव, ज्ञानदेवासे केला. मग त्रयोदशी म्हणे पांडुरंग. अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी आणि द्वादशी 5 दिवस सनकादिकाने काय केला? मंत्रघोष केला. मग व्यासपूजा सारिली, तैसीच वाल्मिकाची केली, वशिष्ठादिकी अंगीकारिली. रोज त्या यज्ञ मंडपात, समाधी सोहळ्याच्या मंडपात ह्या ज्येष्ठांच्या पूजा व्हायच्या, व्यासांची पूजा व्हायची, वाल्मिकाची व्हायची, काय वशिष्ठादिकी अंगीकारिली. वशिष्ठ आहेत आधी ज्यांच्या, मग असे सप्तऋषी घेऊ आपण, यांची तिथे काय होऊ लागली? पूजा होत होती. महेश, शारदा, आळविती, 7 राग 21 मूर्छना. महेश म्हणजे कोण? साक्षात शंकर. आणि शारदा म्हणजे कोण? आपली ही सरस्वती. आणि या दोघांचं संगीतही होतं त्या समाधी सोहळ्यात. मंत्रघोष झाला, अय चांगलं गाणं कोण गात रे? स्वतः शंकर विना घेऊन बसायचे. 7 राग आणि 21 मूर्छना गायचे. किती? 7 राग 21 मूर्छना. हे झालं क्लासिकल. लाईट संगीत गाणारे बी होते. हा हा हु हु गंधर्व गाती. मग कसं कधी कधी अज्ञान असतं. सांगतो हे हा हा हु हु गंधर्व गाती ना, तो हा हा नावाचा एक गंधर्व आहे आणि हु हु नावाचा गंधर्व आहे. पण मी लई दिवस अर्थ काय करत, हा हु हु गंधर्व गाती असा असे गाणारे होते. बरं, सगळे साधू संत आले होते है ना, पंढरीहून आले, कैसे प्रमाण देऊन गेलो. सगळे विष्णू भक्त आले. आणि मग इकडं पहा, सनकादिकाचा मंत्रघोष, शंकराचा आणि सरस्वतीचं गाणं, हो, त्यानंतर हा गंधर्वाचं गाणं. आणि मग सगळे आलेले हरिभक्त काय भजे खात होते काय? ते बी कीर्तन करायचे. आता गमत आहे का? प्रमाण आहे का? लक्ष द्या. आणि असा सगळ्यांचा काय झाला? हलकोलोळ झाला त्या आवाजाचा. रंग स्थिरावला, रंग जयकारे घोष केला, घोष केला. ईश्वर महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की. जय जयकारे घोष, जय जयकार घोष केला. चवकला उठला पाताळीचा शेष, चवकला उठला पाताळीचा शेष, चवकला उठला पाताळीचा शेष. माऊलींनाने असा मृत्यू लोकात आवाज झाला. त्रैलोक्यातला, स्वर्गातले लोक, मृत्यू लोकातले लोक. वरच्या मजल्यात गागाटा झाला, खालच्या मजल्यात काय चाललंय रे? नामदेव त्याने चवकला उठीला पाताळीचा शेष. मग तो पाताळाचा शेष काय झाला? दचकला. पण शेष बावळट नाही, 30 मिनिटाच्या क्लिप पाहून नादी लागाय. त्यानं आधी काय केलं नेमका, ऐका ना, वरच्या मजल्या नेमका काय चाललंय आधी त्यानं कानोसा घेतला म्हणे. कोणी? शेषाने. मग आरडा ओरडा साधूच्या महिम्याचा आहे का काय, एखादी निवडणूक आहे का, कोणाचा वरात आहे? आधी कानोसा घेतला. आणि लय गोड शब्द आहेत नामदेवाचे, फार गोड भावपूर्ण शब्द आहेत. शेषानं ते ऐकलं आणि शेषाच्या कानावर आलं, अरे हे तर महाविष्णूच्या अवतार ज्ञानोबराच्या समाधी सोहळ्याचं वर्णन आहे. आई कोणी विष्णू कीर्तन, तयासी आले पैस्पुंदन. आणि त्याला असा हुंदका आला. हुंदका सांगतो तुम्हाला का आला. एक सांगू का महाराज, ज्ञानेश्वरीला आपण बोलावं, ज्ञानोबरायाची पूजा आपण करावी, पण प्रेम वारकऱ्यांनीच करावं ज्ञानोबरायावर. घटना सांगतो, आमची कार्तिकीची दिंडी पंढरपूरून आळंदीला यायची समाधी सोहळ्याची, देवाला घेऊन यायचं. तर आमचा मुक्काम
फुरसुंगीला. कुठं? फुरसुंगीला. आणि ऐका ना, फुरसुंगीला सकाळी चालायला सुरुवात करायची आणि आळंदी गाठायची अष्टमीच्या दिवशी. फुरसुंगी ते आळंदी, बरं डायरेक्ट आळंदीला. आणि आळंदीला आल्यानंतर रात्री 12 ते सकाळी 6 आम्ही ज्या मठामध्ये राहत होतो, कराडकरांचा मठ, त्यांचा जागर. पुन्हा त्याला उभं राहायचं. मग ज्ञानोबाची दिंडी आतमध्ये आली. कुठं? आळंदीत. मग मी काय केलं, 2 रस्ते फुटतात देव फाट्याच्या पुढं. एक नव्या पुलावरून जातो आणि एक जुन्या पुलावरून जातो. आरती करता दिंडी कुठं गेली? जुन्या पुलावरून मंदिराकडे. रात्री आपल्याला उभं राहायचंय. म्हणून मी काय केलं माऊली, दिंडीतून असा बाजूला पडलो, जाऊन आराम करू, रात्री जागराला आपल्याला जायचं. निसटलो. एक राधा किसन भाऊ वारकरी होता, वारले. त्यांचं मरण जर ऐकलं ना, अंगावर काटा येईल तुमच्या. वारकऱ्याने कसा जीव सोडला, पळतच आला माझ्या पाठीमाग. ए उमेश, कुठे निघाला? म्हणलं वारकरी आम्हाला रात्री जागराला उभं राहावं लागतं, जाऊन थोडा आराम करतो. बिलकुल नाही म्हटले, आधी ज्ञानोबाराकडे चालायचं. म्हणजे का? त्याने वाक्य वापरलं, निमायचं लेकरू कोणाची बी वाट बघत रे. निमायचं लेकरू कोणाची वाट बघत. अरे माझा ज्ञानोबा म्हणजे निमायचं लेकरू आहे. अरे त्याची लाड आपण नाही करायची तर कोणी करायची? आणि ज्ञानोबा आपली वाट पाहतो. तुला बजावून सांगतो, आळंदीत आल्यावर आधी ज्ञानोबाला भेटायचं, मग तुझ्या जायचं तिथं जायचं. त्या दिवसापासून नियम केला अण्णा मी, जरी रात्री मी आळंदीत गेलो, नका का मंदिरात जाणं होईना, पण मंदिराचा कळस दिसेल अशा पॉइंटला जातो, कळसाचं दर्शन घेतो, ज्ञानोबा आलो म्हणतो, मग माझ्या रूमवर जातो. हे प्रेम, हे प्रेम. आणि मग ऐकून विष्णू कीर्तन. कोणी? त्या शेषाने ऐकलं, अरे हे तर ज्ञानोबाचा समाधी सोहळा आहे. ऐकून विष्णू कीर्तन, तयाशी आले पैस्पुंदन. मग उच्चारित रामकृष्ण मृत्यू लोकाशी आला. कोण? शेष. आणि येऊन गप्प नाही बसला. काय केलं? सहस्र वदन स्तुती करी, हरे नमस्कारिले हरी, वाहुनी तुळशी मंजिरी, ज्ञानदेवा पूजिले, त्रैलोकी मात जयाची. म्हणजे ज्ञानोबरावर प्रेम करणारे स्वर्गात आहेत, ज्ञानोबरावर प्रेम करणारे मृत्यूलोकात आहेत, ज्ञानोबरावर प्रेम करणारे पाताळात आहेत. ज्ञानोबराची कीर्ती तिन्ही लोकात आहे, ज्ञानोबराच्या कीर्तीचा अंग औदार्य तिन्ही लोकात आहे. म्हणून त्रैलोकी मात जयाची. काय केलं? काय त्याने केला? भगवद्गीते अर्थ. त्याने भगवद्गीतेचा अर्थ केला. या ज्ञानोबराचं काय औदार्य आहे ते सांगतो. अण्णांची आठवण झाली. अण्णा म्हटले, ज्ञानोबराने भगवद्गीतेचा अर्थ केला, असं नवीन काय केलं? याच्या आधी अनेक टीका उपलब्ध आहेत. हो, अनेक टीका होत्या, त्याच्यात एक टीका ठेवली. असं विशेष काय केलं? अण्णांनी सांगितलेले जे युक्तिवाद आहेत त्यातला एक युक्तिवाद सांगतो. पहिला युक्तिवाद ज्ञानोबराने आपलं म्हणजे वैलक्षण्याचा सांगितला. पहिली गोष्ट काय म्हटले? पहिली गोष्ट अशी आहे, अन्य टीकाकारांनी, बाबाजी, अन्य टीकाकारांनी आपले विचार मांडण्याकरता गीतेला माध्यम केलं. गीतेला काय केलं? माध्यम केलं. शंकरानंद पत्रम पुष्पम फलम तोयम ह्यालाही ज्ञान पर लावतात. रामसुखदाजी सारखे भक्त हृदयाचे महात्मे किंवा द्वैती महात्मे, सर्व धर्मान परित्यज्य, ह्याला सुद्धा भक्तीपर लावतात. हा, मग यांनी काय केलं? आता आपल्या ज्याला शास्त्रीय भाषेत पूर्वग्रह दूषित, म्हणजे दूषित म्हणता येत नाही त्याला, पण आपल्या विचाराला भारावून आपल्या विचाराची प्रौढी मांडण्याकरता माध्यम काय केलं? गीता केली. अर्थात त्यांनी सांगितलं, अण्णा म्हणायचे की त्यांना काय सांगायचं होतं ते गीतेतून सांगितलं, पण गीतेतून देवाला काय सांगायचं होतं हे फक्त ज्ञानोबराने सांगितलं. ते ईश्वराचे मनोगत, ईश्वराचे मनोगत, आणि तू दावित आहेस मूर्त. म्हणजे कदाचित देवाकडूनही राहिलेलं, देवाकडूनही राहिलेलं. ज्ञानोबराने काय केलं? म्हणजे देवाला जे सांगायचं होतं, जे ज्ञानोबा देवाला लई स्पष्ट बोलता आलं नाही, तेवढं स्पष्ट बोलता आलं. एकाच अध्यायामध्ये
यो न वृषती न द्वेष्टी आणि अद्वेष्टा सर्व भूताना न द्वेष्टी पद दोनदा आलं. देव बोलून गेले, पण देवाला नंतर देवाने सुद्धा वाचली गीता. कुठं? पंढरपूरला गेल्यावर. अरे अरे, हे अद्वेष्टा न द्वेष्टी एका अर्थाची 2 पद झाले बाबा, आता काय करावं. आणि मग ज्ञानोबाराच्या रूपानं येऊन येऊन वृषती न द्वेष्टी आणि अद्वेष्टा याच्यातला फरक ज्ञानोबाऱ्याने करून दाखवला. या एकाच ठिकाणच्या एकाच प्रकरणातल्या 2 पदामध्ये बऱ्याच गोष्टी. सूतपुत्रस्तथासो 11व्या अध्यायामध्ये त्या विश्वरूपाच्या मुखात सूतपुत्रही गेला. म्हणजे कोण गेला? कर्ण गेला. पुन्हा देवानं गीता वाचली. अरे अरे, कर्णासारख्याला आम्ही सूतपुत्र म्हणायला नव्हतं पाहिजे. सगळे म्हणतात ठीक आहे, आपण कसं म्हणावं? जसं ते मागील फेडावया उनी, जसा वेद तो कानी लागला तीही वर्णाच्याची ते मागील फेडावया उने, त्यानं गीतेत जसा प्रवेश केला तसं गीतेत राहिलेल्या चुका सुधारण्याकरता देवानं ज्ञानेश्वरीत प्रवेश केला. आता हे पाहिलं काय? सूतपुत्र असतात असो. अरे सगळे त्याला सूतपुत्र म्हणतात, मी म्हणलो शोभलं नाही मला. मग ज्ञानेश्वरी लिहिताना देवानं विष्णूच्या रूपात अर्थात ज्ञानोबाऱ्याच्या रूपात आगा सहस्त्र किरणाचा कुमरू येथ गेला गेला कर्णवीरू, ह्या गोष्टी केला भगवद्गीते अर्थ. याच्यात औदार्य कसं? एकच कथा सांगून थांबतो. शंकराचार्यांच्या शिष्यामध्ये पद्मपादाचार्य त्याने ब्रह्मसूत्रावर पंचपादिका टीका लिहिली. पूर्ण टीका लिहिली. आचार्यांनी मठ स्थापन केलेले नव्हते. ही कथा मी ना ते काशिकानंदजीच्या व्याख्यानामध्ये बऱ्याच वेळा ही कथा ऐकली. आणि त्यांनी तो सगळा ग्रंथ टीकेचा घेतला. पंचपादिका निघाले तर केरळमध्ये त्यांच्या मामाचं घर होतं. मामाला कळालं आपला भाचा आलाय. मामानं भाच्याला बोलवलं. म्हणले अरे कुठं चालला तू? तीर्थयात्रेला. पण एवढं वजन घेऊन कसं काय? म्हणजे ठेवावं कुठं? मी ग्रंथ लिहिला, ठेवायला जागा नाही. राहू दे म्हणले, मी सांभाळतो. मग तू ये तीर्थयात्रेला जाऊन. कोण म्हटला? मामा. कोणाला? पद्मपादाचार्यांना. बरं झालं. मामा म्हणे एवढं ओझं घेऊन चालायला लय अवघड होतं, आधीच का कमी आहे का? माझ्याकडे कायला बघत तुम्ही? मी त्यांचं सांगत होतो. आधीच का कमी आहे का? बरं झालं. ठेवलं. कोणाकडं? मामाकडं. आणि पद्मपादाचार्य गेले. पुढं काय झालं? नेमका आपल्या भाच्यानं काय लिहिलं हे पाहण्याकरता त्यांच्या मामाने, पद्मपादाचार्यांच्या मामाने तो ग्रंथ उघडला तर ते ब्रह्मसूत्र होतं आणि त्याच्यात नैयायिकाचं खंडन होतं. आणि हा मामा जो होता तो नैयायिक मतवादी होता. आणि त्याला अशी रीस आली त्या ग्रंथाची, माझ्या मताचं खंडन यांनी केलं. याच्यात काय करायचं? ग्रंथ कसा नष्ट करायचा? असाच फेकून दिला तर लोक म्हणतील मामाला भाच्याचं बघवलं नाही. मामानं काय केलं? ते ग्रंथ जाळण्याकरता आपला वाडाच जाळून टाकला. आका काय जाळला? वाडाच जाळला. कोणी? त्या पद्मपादाचार्याच्या मामानं. आणि जेव्हा पद्मपादाचार्य आल्यावर विचारले मामा ग्रंथ? अरे काय सांगू भाच्या म्हणले, वाड्याला आग लागली त्याच्यात जळून गेला. म्हणजे केवळ आपल्या मताचं खंडन होऊ लागलं, आपल्या मताच्या मंडनाकरता घर जाळलं. कोणी? त्यांच्या मामानं. पुढे मग त्या आचार्याजवळ आले. आचार्य म्हणले तू सांगितलं होतं माझ्या ध्यानात आहे. मग आचार्यांनी सांगितला, परत त्यांनी लिहिला. पण त्या अध्यास भाषण आपल्या चतुसूत्रीपर्यंत सांगितलं, पुढच्याची काय आवश्यकता नाही म्हटले. आजही ती पंचपादिका टीका चतुसूत्रीवर उपलब्ध आहे. ऐका, इकडं पहा. म्हणजे आपल्या मताचं घोडं दामटण्यासाठी घर जाळले. पण माझ्या ज्ञानोबारांनी जरी योगाच्या परंपरेतून आलेले आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा गहिनी प्रसादे योगाच्या परंपरेतून आलेले ज्ञानोबाराय, पण स्पष्ट सांगितलं अष्टांग योगे न सिनिजे. हो, या योगाची वाटा तया दुःखाची वाटा. एरवी योगासारखे सोपे काय आहे याचे मला भान आहे. पण बघा, भक्तीचं जेवढं कौतुक ज्ञानेश्वरीत आहे तेवढं हे नाही. अर्थात ज्ञानोबारांनी गीतेला जे सांगायचं होतं ते सांगितलं, केला भगवद्गीते अर्थ. ऐसे समर्थ ते हे लोकी, असे त्रैलोक्यात समर्थ असणारे माझे ज्ञानोबाराय. काय केलं? बोलविला रेडा. पैठणामध्ये द्विजांचा गर्व हरण करण्याकरता रेडा बोलवला. किती औदार्य. हो, आजही याही काळात शूद्राला जिथं वेदाचा उच्चाराचा अधिकार नाही, त्या काळात एका पशुला वेद उच्चाराचा अधिकार माझ्या ज्ञानोबारायने दिला.
हे अवधारी नाही तर काय? कोणाला? पशुला. त्यात पशु कोणता निवडला? रेडा हो. जगन्नाथांना म्हणायचे बैलगाडीला जर बैल झोंपला तर आपल्याला जिकडं गाडी न्यायची तिकडं नेता येते, पण गाडीला जर रेडा झोंपला तो जिकडं नेल तिकडं जावं लागत. जैसा म्हैसा नुटी की पुरा तैसा उगाची असे आहे की नाही? म्हैशी पुत्रा मुखे वदविने श्रुती. म्हणजे पशुला वेदाचा अधिकार ज्ञानोबाराने दिला, ज्ञान दिलं म्हणजे किती अवधार्य. बोलविला रेडा चालविली भिंती. हो, ज्ञानोबाराने ओळखलं चमत्काराच्या जळमटात अडकलेल्याला जर बाहेर काढायचं असेल तर चमत्कारच दाखवावा लागेल. स्वामी अखंडानंद सरस्वतीने नंदकिशोर महाराज त्या रास क्रीडेच्या बाबतीत एक वाक्य वापरले. म्हणजे परमात्मा एवढा शुद्ध ब्रह्मनाशी एवढी शृंगार रसाची लीला का करतो? तसे शृंगारात अडकल्यांना जर शांत रसात आणायचं असेल तर शृंगारात उतरावं लागतं. तेच वाक्य मी ज्ञानोबरा करता वापरतो. चमत्काराच्या जळमटात अडकलेल्या चांगदेवाला आणि त्यांच्या भक्ताला त्याच्यातून बाहेर काढायचं असेल तर चमत्कार दाखवावा लागतो, भिंत चालवून. चांगदेवा ते उपदेशिती. चांगदेवाला उपदेश केला. स्वस्ति श्रीवटेशु जो लोपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. चांगदेवाला उपदेश केला. पण ऐका ना, उपदेश इथंही अवधार्य. चांगदेवाच्या उपदेशात ज्ञानोबाराचं अवधार्य कसं आहे? एका वाक्यात सांगतो. आला 1400 वर्षाचा शरण, 1400 वर्षाचे तापी तीर रहिवासी. किती वर्षाचा? 1400 वर्षाचा. आणि उपदेश करायला लावला मुक्ताईला 7 वर्षाचा. ऐकताय ना? 1400 वर्षाचे चांगदेव योगी, आणि त्यांना जरी ज्ञानोबारांनी चांगदेव 65च्या माध्यमातून उपदेश केला, पण चांगदेवाच्या गुरुच्या स्थानी बसण्याचा मान मुक्ताईलाच आहे. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणजे त्या काळामध्ये जी स्त्री चौकटीच्या आत होती, ज्ञानोबारांनी लहानल्या चिमुरड्या पुरीला उपदेश करायला लावला. हे अवधार्य. हे काय आहे? अवधार्य. चालविली भिंती, बोलविला रेडा चालविली भिंती. चांगदेवा ते उपदेशती एका जनार्दनी समर्थते भक्त. काय सामर्थ्य माझ्या ज्ञानोबाराचं. हो, माझ्या ज्ञानोबाराचं वाङ्मयी सामर्थ्य सांगतो. बोली आरोपाचे रूप दावीन, या कारणे मी बोलेन. बोली आरोपाचे रूप दावीन, आतींद्रिय भोगवीन इंद्रिया करवी. महाराज काय मस्ती हो या ओवी मध्ये. काटा येतो ओवी म्हटली तरी. जे दिठीही न पविजे ते दिठेविन देखीजे, जरी आतींद्रिय लाहीजे ज्ञानबळ. तिथे आमच्या विद्वानाने अर्थ करत असताना ते जे प्रत्यक्ष आहे, ते जे ज्ञान आहे, ते कसं आहे? ते आत्मत्वानं आहे का ज्ञेयत्वानं आहे का, याचा चर्चा आहे. पण ही जी ओवी नाही ते आतींद्रिय, इंद्रियाचा विषय तो नाही, पण मी भोगायला हवी इंद्रिया करवी. हो, दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिघो माझी विश्व. हो, प्रगट गुह्य बोले. अण्णांची आठवण झाली तेवढं सांगतो. देवा शपथ 8 तास घेतो, उरकले माझे. टाइम इज मनी बट नॉट पाणी. अण्णा म्हणायचे लोपले ज्ञान जगी. आरती किती गंमत आहे. ज्ञान लोपलं पहिल्या चरणात आणि प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचे केले. अण्णा याच्यावर बोलताना म्हटले ज्ञान कधी लोपत? सुसडा सूर्यकणाचाराशी जो नित्य उदयो ज्ञानाशी. पुढे आस्तमानाचे जयाशी आडनाव नाही. हो, असा तो सूर्य पण लोपला कुठं? आता प्राणी आकामी भर, देहाची वरी आदर, म्हणून पडिला विसर आत्मबोधाचा. हे तर आहेच, पण गुरुवर्य अण्णा म्हटले होते हे ज्ञान कुठं लोपलं? हो, वेदामध्ये ज्ञान होतं पण ते अधिकार भेदात लोपलं. शास्त्रात ज्ञान होतं ते मतांतरात लोपलं. ह्यातली मत वेगळं, ह्याचं मत वेगळं. पुराणात ज्ञान होतं ते कथांतरात लोपलं. आणि काही संस्कृत ग्रंथ होते ते भाषांतरात लोपलं. लोकांना संस्कृत कळेना. मग ज्ञानोबाराने काय केलं? वेदाच्या अधिकार भेदात लोपलेलं, शास्त्राच्या मतांतरात लोपलेलं,
पुराणांच्या कथांतरात लोपलेलं आणि संस्कृत ग्रंथाच्या भाषांतरात लोपलेलं ज्ञान प्रगट केलं म्हणून प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. औदार्य ज्ञान उभारायचं, ऐसे सामर्थ्य ज्ञान उभारायचं. वेदालाही त्याचे दरवाजे तोडून त्याच्या घरातलं ज्ञान आणून समाजाला वाटणं सोपं आहे का? हो, हिंमत आहे का? हिंमत आहे कोणाची? पण ज्ञान उभारायची हिंमत आहे. हा, हे खेचराच्याही म्हणा आणि सात्विकाचा पाना श्रवणा सवे सुमना समाधी जोडे असे ज्ञान उभारायचं व्याख्यान हे समर्थ एकच रचना बाबा मला मोह तेवढं सांगण्याचा. ऐका, साक्षीदार आहे तुम्ही सगळे मंडळी, ऐका. ज्ञानोबारायचं किती सामर्थ्य, किती औदार्य. ज्ञानोबाराय उच्च कुळात जन्माला आले, पहिला विशेष. ज्ञानोबाराकडे वक्तव्य लय भारी. ज्ञानोबारायचं ज्ञानोबारासारखं दृष्टांत कुशलता आहे कोणाकडे नाही. पण कोणत्या कोणत्या कुठं कुशल दृष्टांत दिले ज्ञानोबारायने. प्रश्न पडतो, स्वप्नी तरुणा पुढे तरुणांगी निधीली चेवणी वेगी, ज्याला विषयाचं दर्शन नाही त्याला हा दृष्टांत कसा आठवतो. तरण तरतुरिया लालन लीला, हे कसं सुस्त. दिठी ठेवून या आहेरान आवंतू जाई जे सोयरा, हे ज्ञानोबारायला कसं, कुठं समाजात कोण्या लग्नात गेले होते, कोणाचे आहेर पाहिले होते माझ्या ज्ञानोबारायांनी. अहो वधू वराच्या मिळणी जैसी वराडियाची लुगडी लेणी. अहो काय म्हणायची दृष्टा. साधूचा अंतर्बाह्य सुचिता सांगत असताना सद्भाव जीवगत हृदय सहजचे असत म्हणे, कसा स्फटिक ग्रहीचे डोलत दीप जैसे. काय दृष्टांत कौशल्य ज्ञानोबारायचं माझ्या, काय दृष्टांत कौशल्य. किती नाजूक बोलणं, म्हणजे वक्तव्य भारी. कीर्तनकाराला जे जे लागतं ते ऐका. अभ्यास भारी, ज्ञानाचा सागर, गाण्याचा अंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. अभंग कोणी बोलला? ज्ञानोबाराय चाल म्हटली की कीर्तनात काय भरला? रंग. गाण्याचा अंग आहे. बरं, नेतृत्वाचं कौशल्य मिळविली मांदी वैष्णवांची. आता अवधारी ऐका, सगळे लोक जमा केले ज्ञानोबारायांनी. वक्तव्याचा गुण, गाण्याचा गुण, बोलण्यात चातुर्य, बरं सगळ्या लोकांनी त्यांना मान्यता दिली. असं असून सुद्धा एका शिंप्याच्या पोराला सांगितलं तू कीर्तन कर, मी टाळ घेऊन उभा राहतो. हे माझ्या ज्ञानोबारायचं होतं. हे चाललंय ना सेक्युलर सेक्युलर सेक्युलर. खरे सेक्युलर आमचे संत आहेत, हे ध्यानात ठेवा. खरे सेक्युलर कोण आहेत? आमचे संत आहेत की त्या काळामध्ये हो ज्या समाज आजही भांडतोय आम्हाला प्रतिष्ठा द्या, आणि 750 वर्षापूर्वी पाहता पाहणे गेले दुरी आणि म्हणे चोख याची मारी. एक महार समाजातली बाई म्हणू लागली, अरे गिळो निज्ञया ते ज्ञाता ज्ञान मागोते, हरपे जेत निरुते ते शांती म्हणे पे. हे तत्वज्ञान तिला रुजलं होतं. पाहता पाहणे गेले दुरी. ऐका, धनगराची पोरगी, भांडे पुंडे घासणारी पोरगी, नवद्वार छेदोनी आणि दशमद्वारी गेली जणी. हे म्हणू लागले उपकार कोणाचे? कोणाचे उपकार? हे ज्ञानोबारायचे. म्हणून सगळे जात जमात गुण दोष न पाहता संघटित केलं ज्ञानोबारायांनी. आणि असं ज्यांनी कार्य केलं असे एका जनार्दनी समर्थ ते भक्त देव त्यांचा अंकित दास होय. किती दासित्व देवानं केलं. आजही 750 वर्ष झालं एकही समाधी सोहळा देवाने चुकवला नाही. स्वतः पंढरपूरून येतो आणि माझ्या ज्ञानोबाचा समाधी सोहळा आळंदीत करतो. फक्त प्रमाण धन्य धन्य तू विठ्ठला, धन्य प्रत्यक्ष देखिला, धन्य समारंभ येथिला, सोहळा करी भक्ताचा. विठोबा जनार्दनी समर्थ ते एका जनार्दनी समर्थ एका जनार्दनी समर्थ ते भक्ता, देव अंकित कांता दास होय, देव अंकित कांता दास होय. केला भगवान गीते अर्पण, ऐसे समर्थ ते लोके. दास
समर्थ एकच वाक्य सांगायचं राहिलं, कोण्याही संस्थानाचे दोन उद्देश असले पाहिजे. त्यांनी भुवन घडवलं पाहिजे आणि त्यांनी जीवन घडवलं पाहिजे. मला वाटतं बाबाच्या सौभाग्यात भुवन घडवणं होतं, आता जीवन घडवण्याकरता देवीदास महाराज आलेले आहेत. सगळ्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी बाबाचे पाठ चालतात, पाठ ऐकून आपलं जीवन घडवावं. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय पुंडलिक वरदा विठ्ठल देव तुकाराम विठ्ठल जय क्षमा पराज महाराज विचारिला अधिकार घ्या तुला महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा करा